कंपनीला देत आहे 33 वर्षासाठी, नंतर ती पैसे अशा पद्धतीने आता ना हा डॉक्युमेंट आहे, हा पूर्ण अवेलेबल आहे. ठीक आहे, याचा जे पॉइंट आहे सांगते मी की पूर्ण 32 वर्ष जरी आम्ही काढला, म्हणजे आता पहिला मुद्दा की आपण करणार की नाही तो तर वेगळा विषय, जर म्हणजे नाही करायचे असेल तर तो वेगळा विषय आहे. परंतु जर करायचे असेल समजा किंवा हे नाही केला तर 2016 मध्ये जीबीचा एक ठराव आहे नाशिक महानगरपालिकेच्या. त्या जीबीच्या ठरावामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की ही जी जागा आहे ही तुम्ही खरेदी करून आपण ताब्यात घेतली आहे. ही जागाचं संरक्षण झाडं वाचवून त्या ठिकाणी त्यांना कुटिया करणं किंवा हे करणं हे सोयीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं असताना देखील या शेडचा म्हणजे एवढ्या मोठ्या शेडचा घाट घातला जातोय आणि त्यामागे अर्थकारण आहे अशा प्रकारचा स्पष्ट आरोप त्यांचा आहे. ते एकदम चुकीचं आहे. तुम्हाला पण माहीत आहे कसं अर्थकारण होऊ शकते. आपण एक पैसा टाकत नाही, आपल्याला आमदनी होतोय जर समजा हे केलं तर हां, तर त्याचा तर आपला फायदा होतोय. नुकसान कुठे आहे मला तुम्ही एक स्पष्ट कारण मला एक सांगा नुकसानीचं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आम्ही टॅक्सपेअरचे पैसे उलट वाचवतोय. पैसे वाचून जर आपण काही करतोय मग ते फायदेशीर आहे की नुकसानदायक आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं म्हणणं आहे की वृक्ष कापू नका. आता ते इकॉनॉमिक एक्सपर्ट म्हणून जर बोलायचे असेल तर ते तुम्ही इकॉनॉमिक एक्सपर्टला विचारा. ते पर्यावरण एक्सपर्ट कसं म्हणू शकतात की ते फायदेशीर आहे की ते नुकसानदायक आहे. तुम्ही एक मिनिट तुम्ही पीपीपी एक्सपर्टला किंवा एक इकॉनॉमिक एक्सपर्टला विचारा ते फायदेशीर आहे की आपलं नुकसान होतंय. परंतु पर्यावरणच्या नक्की जे म्हणताय ते बरोबर म्हणताय की ठीक आहे झाड कापू नका, ते बाबत तर आहेतच की नाहीच कापायचे. पण मग मला तुम्ही सांगा की मग कुंभ कसा करायचे तिथे. ते शेडच्या कुटिया जे तुम्ही म्हणताय जर तिथे आपल्याकडे 10 कोटी लोक आले तर मग त्यांना कुटियामध्ये पावसाळ्याच्या वेळेस आता यावेळेस एवढी पाऊस होती की कुठे टप 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 करत राहील, ते डिझिजेस पसरून जाईल. ते कोलेरा वगैरे सारखी डिझिजेस एकदा मागचे सिंहस्थला ते इन्फ्लुएन्झा झाला होता. तर मग ते हायजेनिक कंडिशन्स ठेवून आम्हाला कुंभ करायचे आहे. आपला तर कुंभ फेमस आहे बेस्ट फॅसिलिटीजसाठी. तर मग ते अशा कुटियासारखी जर आपण केली तर किती हायजीन आणि किती क्राऊड मॅनेजमेंट त्याच्यात नाही होईल. त्यांनी आम्हाला त्याचा काही एव्हिडन्स द्यावे किंवा मीडियाने द्यावे किंवा तुम्ही द्या तुमच्याकडे काय सोल्युशन मॅडम. पण जो ते समाधानी नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बैठक निष्फळ ठरलेली आहे, आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. कारण पालिका प्रशासनाकडनं जो काही डेटा आम्हाला मिळणं अपेक्षित होतो तो मिळालेला आहे. तसं नाही आहे बट ठीक आहे. आज ॲक्च्युली आम्ही एक बैठक बोलवली होती. त्याच्यात काही अशी आम्ही अजून बैठक बोलणार जे बाकीचे जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्यासोबत पण. ही पहिल्या टप्प्याची बैठक होती कारण की सगळ्या लोकांना एकासोबत बोलून मग वन टू वन डिस्कशन होऊ शकत नाही, ते थोडं अवघड जाते करणे. हां, तर आजची सगळी बैठकची जी रिकॉर्डिंग आहे ती व्हिडिओ रिकॉर्डिंग पण आम्ही केलेली आहे. त्याची मिनिट ऑफ मिनिट्स पण आम्ही देणार आणि ते रिकॉर्डिंग पण आम्ही पूर्ण मीडियाला शेअर केली. तर बैठकचे भरपूर मुद्द्यावर जे आहे त्यांची चर्चा झाली. ते पण काही विषयावर मान्य करत आहे, आपण पण त्यांची काही विषयावर काही आक्षेप म्हणजे मान्य करतोय. तर ठीक आहे, एक दोन ठराविक लोक ज्यांचं समाधान नाही होऊ शकत तर त्याच्या बाबत तर मी नाही काही जास्त बोलू शकत. परंतु ओव्हरऑल मुद्दा जे एक आपला होता की साधुग्राम तिथे करायचे की नाही करायचे काय, तर आम्ही तर सांगितलं आमच्याकडे पर्याय नाही. त्याच्यापैकी काही लोक म्हणाले की हो तुम्ही बरोबर म्हणताय की पर्याय नाही, हाच पर्याय आहे. मग त्यासाठी थोडे झाड तर आपल्याला बॅलन्स ठेवून कमीत कमी झाड किंवा साफसफाई झुडपे वगैरे काढावे लागतील. काही लोकांना ते मान्य पण आहे. परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की एक पण झाड कापू देणार नाही. तर मग ते तर ऑब्व्हियसली ते कधी समाधानी म्हणजे आमच्याकडनं कसं ते आम्ही सांगणार की तिथे आम्ही कुंभ पण करू आणि म्हणजे झाड पण कापणार नाही. तर तसं तेवढं शक्य नाही कारण की मी त्याला ते प्रॉपर डिटेल दाखवलं. हा लेआउट आहे. मागच्या वेळेस आपण हा लेआउट होता त्याच एरियाचा. आता यावर्षी पण आपण लेआउट करतो. इथे आपण प्लॉट करतो. ते प्लॉट्समध्ये मागच्या वेळेस एक मोठा प्लॉट असा हा पण एक मिळून टोटल आणि हा पण एक मिळून असे 3 जर्मन शेड 3 आखाड्यासाठी केले होते. बरोबर, ते 3 आखाड्यासाठी ते 3 जर्मन शेड केले होते. ते नाशिक महानगरपालिकांनीच बांधून द्यायला दिलं होतं. तर यावेळेस पण तेच करतोय, त्याशिवाय दुसरा काही करत नाही. तेच आहे, सेम ॲज इट इज सेम आहे. तर मग दुसरा पर्याय काय, म्हणजे ते म्हणाले की ठीक आहे दिस इज ओके. पण जर दिस इज ओके तर हे मध्ये जर 1-2 झाड येतात ते तर थोडंफार आम्हाला म्हणजे झोडपेच हवे नाही. ते कारण की आता प्लांटेशन झाले आहे, ते मागचे संस्थाला नव्हते. मग तेवढेच आम्ही त्यांना ते आमच्यासमोर जे विषय आला ते सांगितलं. तुमच्याकडनं